मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रिषभ आणि रेश्मा घराची साफसफाई करत असतात. रिषभ म्हणतो, आता बस झाला हा तमाशा, आता काहीही झालं तरी मी हे घर विकलं जाऊ देणार नाही. रेश्मा विचारते, पण रिषभ आपण काय करणार आहोत? रिषभ म्हणतो, काहीही करून मला सिंधू वहिनीशी बोलायलाच हवं. तर रेश्मा लगेच तिच्या फोनवरून सिंधूला फोन करत असते. परंतु त्याच वेळेला अजय तिथे येतो व रेश्माच्या हातातील फोन हिसकावत तो फोन पाण्याच्या बादलीमध्ये टाकून देतो. ते पाहून रिषभ व रेश्माला मोठा धक्काच बसतो. तर रागाच्या भरात अजय हा रेश्मावर हात उगारतो. तेव्हा रिषभ मध्येच अजयचा हात पकडतो व त्याचा हात पिरगळत धमकी देत म्हणतो, माझ्या बायकोवर हात उगारायचा नाही. तर अजय म्हणतो, तुझ्या बायकोने तुला पैशांसाठी अडकवलं तरी तुझं प्रेम कमी होत नाही का? तर रिषभ म्हणतो, चूक तुझी आहे, तूच तिला मोहात पाडलंस आणि तिच्याकडून खोट्या सह्या घेतल्यास, नाहीतर मला त्रास होईल असं ती कधीही वागली नसती. अजय विचारतो, तुझ्या बायकोमुळे तुझी अशी अवस्था झाली तरी तिच्यावर एवढं प्रेम, एवढा विश्वास, तू तुझ्या बायकोसाठी काहीही करू शकतो ना, मग चल हे बूट साफ कर. असं म्हणत अजय लगेच रिषभच्या हातामध्ये त्याचं बूट ठेवतो. परंतु रिषभ ते बूट बाजूला फेकत म्हणतो, जमणार नाही. तेव्हा अजय मोठ्यानेच ओढून म्हणतो, माझ्याकडे डोळे वटारून काय बघतोस, मारशील मला? तू विसरतोयस की आपलं कॉन्ट्रॅक्ट झालं आहे आणि तू जर माझं ऐकलं नाहीस ना तर तुझ्या बायकोची खैर नाही. त्यामुळे गपगुमानं माझं ऐकायचं. आता ते बूट साफ कर. तर आता नाईलाजाने रिषभ हा एक कपडा हातात घेत अजयचे बूट साफ करत असतो. आणि ते पाहून रेश्मा रडतच मनाशी म्हणते, देवा प्लीज माझ्या चुकीची शिक्षा रिषभला देऊ नकोस, आमची मदत कर. त्याच वेळेला रीना तिथे येत म्हणते, हे काय अजून कामं झाली नाहीत का? आम्ही आता बाहेर जात आहोत, घरी येईपर्यंत सगळी कामं झाली पाहिजे. आणि हो, आम्ही बाहेर गेल्यानंतर इथून पळून जाण्याचा विचार करायचा नाही, कारण आमचे बाउन्सर तर बाहेर उभेच आहेत. ते तुमची काय हाल करू शकतात ते आम्ही सांगायची गरज नाही. असं म्हणत आता दोघेही लगेच बाहेर जातात. त्यानंतर काही वेळाने सिंधू तिथे येते व बाहेरील काही लोकांना विचारते, तुम्ही इथे काय करत आहात? त्यावर एक व्यक्ती सांगतो की रत्नपारखींनी हे घर विकायला काढलं आहे ना, आम्ही तेच पाहण्यासाठी आलो होतो. तेव्हा सिंधूचा आवाज ऐकून रेश्मा खिडकीतून सिंधूला आवाज देत असते. तेव्हा सिंधू लगेच रेश्माजवळ पळत जात विचारते, तू आणि रिषभ कसे आहात? त्यावर रेश्मा रडतच म्हणते, हे सगळं काही फक्त माझ्यामुळे होत आहे. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आणि त्याचा त्रास माझ्या रिषभला होत आहे. तुला माहिती आहे का, रिषभने त्या अजयचे बूटसुद्धा पुसले, परंतु एका शब्दानेही मला काही बोलला नाही आणि मी सतत त्याला दोष देत राहिले. त्याने आणलेल्या गिफ्टच्या किमतीवरून त्याला जज केलं. मी त्याला कधीही समजू शकले नाही. सिंधू, आत्ता मला कळतंय ग, रिषभचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. मी चुकले असं म्हणत रेश्मा खूपच रडत असते. त्यावर सिंधू म्हणते, अगं नवरा बायकोचं नातं असंच असतं, कधी गोड, कधी तिखट, कधी आंबट, कधी कडू. परंतु आता तुला कळलं आहे ना की रिषभ तुला कधीच अंतर देणार नाही, तर आता तूही त्याच्याशी प्रेमाने वाग. त्यावर रेश्मा होकार देत म्हणते, आता माझे डोळे उघडलेत, पण इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. सिंधू म्हणते, कळलं मला, या लोकांनी आपलं घर विकायला काढलं ना? त्यावर रेश्मा म्हणते, हो. सिंधू, आता काहीही करून आपलं हे घर वाचव. तर सिंधू म्हणते, रेश्मा तू काळजी करू नकोस, मी तुम्हा दोघांना यांच्या तावडीतून सोडवणार आणि आपलं हे घर विकलंही जाणार नाही. तर इकडे राघवला रीना व अजय विरोधात एकही पुरावा मिळालेला नसतो. तेव्हा राघव शिंदेला म्हणतो की मला यांच्याबद्दल छोट्यातली छोटी माहिती हवी आहे. ते कुठे जातात, काय करतात, त्यांचे शत्रू कोण, मित्र कोण, मला त्यांची कुंडलीच हवी आहे. आता लगेच कामाला लागा. दुसरीकडे मधू रुक्मिणी काकूंना जेवणासाठी आग्रह करत असते, परंतु रुक्मिणी काकू मात्र नकार देतात. त्याच वेळेला सिंधू घरी येते. तिला पाहून काकू विचारतात, सिंधू काय झालं, काही मार्ग सापडला का, आपल्याला आपलं घर परत मिळेल ना? परंतु सिंधू मात्र शांतच असते. तेव्हा ऋतुजा विचारते, त्यांनी रेश्मा आणि रिषभची काय अवस्था करून ठेवली असेल, ते त्यांच्या तावडीतून सुटतील ना? असं म्हणत सर्वजण खूपच रडत असतात.
आणि ते पाहून सिंधू मनाशीच म्हणते, आत्ताच या सर्वांची अवस्था अशी आहे, यांना जर घर विकायला काढल्याचं कळलं तर यांना आणखी त्रास होणार. तेव्हा सिंधू काकूंना खोटं सांगते की सगळं काही ठीक आहे, मी यातून नक्की काहीतरी मार्ग काढेल, तुम्ही फक्त शांत राहा, टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी तुम्हाला आपलं घर परत मिळवून देणार. तर मधू विचारते, पण तू काय करणार आहेस? सिंधू म्हणते, माहिती नाही, परंतु मी यातून काहीतरी मार्ग काढणार हे मात्र नक्की. त्यानंतर रात्री राघव सिंधूला म्हणतो, तू हे काय करत आहेस? काकूंना खोटे होप्स का दाखवत आहेस की तू लवकरात लवकर त्यांना आपल्या घरी घेऊन जाणार? ते तुझ्या डोक्यात काही प्लॅन आहे का? त्यावर सिंधू म्हणते, आत्ता तरी माझ्याकडे काही प्लॅन नाही, परंतु मी गप्प बसणार नाही हे मात्र नक्की. तेव्हा राघव म्हणतो, हे बघ सिंधू, सध्या आपण खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये सापडलो आहोत, त्यामुळे तू कुठलंही मोठं पाऊल उचलायला जाऊ नकोस, कारण त्यामुळे आणखी प्रॉब्लेम वाढू शकतात. मला खात्री आहे की तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी भयानक प्लॅन शिजत असणार, तू काहीतरी करणारच, त्यामुळे मला शपथ घेऊन सांग की तू असं काही एक करणार नाहीस. सिंधू विचारते, राघव सर, म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? तर राघव म्हणतो, सिंधू, विश्वास आहे, परंतु तू काहीही करू शकते, तुझा काही भरोसा नाही, या बाबतीत माझा तुझ्यावर विश्वास नाही. सिंधू म्हणते, विश्वास नाही तर मग शपथ घेऊन काय फायदा आहे? तेव्हा राघव सांगतो, मी माझ्या माणसांना कामाला लावलं आहे, त्यांच्या विरोधात एक जरी पुरावा सापडला ना तरी मी त्यांना जेलमध्ये टाकू शकतो. तोपर्यंत तू काहीही वेडवाकडं पाऊल उचलू नकोस, ही माझी तुला रिक्वेस्ट आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू पुन्हा रत्न पारखींच्या घरी येते, तर अजय व रीनाचे बाउन्सर घराबाहेरच उभे असतात. तर सिंधू गुपचूप खिडकीतून रत्न पारखींच्या घरात घुसते, तर इकडे रिषभ घराची सफाई करत असतो. ते पाहून सिंधूला खूप वाईट वाटतं. ती विचारते, तुम्ही हे काय करत आहात? रिषभ म्हणतो, ते सोड, पण वहिनी तू इथे कशी आलीस? तेवढ्यात अजय व रीना तिथे येतात, तर सिंधू लगेच लपून बसते. तर इकडे घर पाहण्यासाठी काही लोक आलेले असतात, तर अजय व रीना त्यांना सर्व घर दाखवत असतात व रिषभला नोकर म्हणून लगेच तेथून बाजूला जाण्यासाठी सांगतात. तर सिंधू ही डायनिंग टेबलच्या खाली लपून बसलेली असते. त्यानंतर अजय रीना तेथून जातात, तर रिषभ म्हणतो, सिंधू वहिनी, तू आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पड, नाहीतर तुझ्या जीवाला धोका आहे. सिंधू म्हणते, मला त्याची पर्वा नाही, मला फक्त तुम्हा दोघांना या अजय रीनाच्या तावडीतून सोडवायचं आहे आणि आपलं घर परत मिळवायचं आहे, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तर रिषभ विचारतो, वहिनी, पण तू इथे का आलीस? पोलिसांकडे का नाही गेलीस? सिंधू म्हणते, जोपर्यंत आपल्याकडे काही पुरावा नाही तोपर्यंत पोलीस देखील काही एक करू शकणार नाही. ज्या पेपर्सवर तुम्ही दोघांनी सह्या केल्या व काकूंनी सह्या केल्या ते पेपर्स काहीही करून आपल्याला परत मिळवायला हवे, तरच आपण काहीतरी करू शकतो. रिषभ सांगतो, हे खूप रिस्की काम आहे. तर सिंधू म्हणते, मला माहिती आहे, परंतु काहीतरी करायलाच हवं, त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. मी पेपर्स शोधण्यासाठी आतमध्ये जाते, कोणी येत असेल तर तू मला इंडिकेट कर. रिषभ म्हणतो, ठीक आहे, कोणी जर आतमध्ये येत असेल ना तर एका वस्तूचा डबल आवाज आला तर तू समजून घे. त्यावर सिंधू होकार देत लगेच ते पेपर्स शोधण्यासाठी आतमध्ये जाते. तेव्हा ती अजय व रीनाच्या रूममध्ये सगळीकडे पेपर्स शोधण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला रीना तिथे येते, तर रिषभ हा दरवाजा वाजवत सिंधूला इंडिकेट करतो. सिंधू लगेच बेडच्या पाठीमागे लपून बसते. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सिंधूला रूममध्ये ते पेपर्स सापडतात. सिंधू खूपच खुश होते. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.